हॅलो फ्रेंड्स, ड्रीम अचिव्हर्स गायडन्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की आजचा व्हिडिओचा मुद्दा म्हणजे की जी बी.टेक इंजिनिअरिंगची सीट अलॉटमेंट ही आज रिलीज होणार आहे. तर याचा टाईम काय असणार आहे? इव्हिनिंग तुमचा टाईम असणार आहे. तर इव्हिनिंग एक्सपेक्टेड टाईम असणार आहे 5 नंतर. 5 नंतर जे तुमचा टाईम तुम्ही तुमची सीट अलॉटमेंट ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती सी.ई.टी सेलच्या. तर तुमची सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे? तर सर्वात पहिले तुम्हाला तिथे अलॉटमेंट चेक केल्याच्यानंतर काही मुलांना ऑटो फ्रीज, काही मुलांना बेटर ऑटो फ्रीजचा ऑप्शन येईल. काही जणांना बेटरमेंट करायचं असेल, काही जणांना तेच कॉलेज पाहिजे असेल तर सेल्फ फ्रीज करता येतं. तर ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट हे ऑप्शन काय आहेत? तर ऑटो फ्रीज म्हणजे असं की जर तुम्हाला एखादं तुम्ही कॉलेज टाकले, फर्स्ट प्रेफरन्स टाकले आणि तुम्हाला तेच कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर तुम्हाला त्याच पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी असतं. याला म्हणतात ऑटो फ्रीज. त्याच्यानंतर आहे सेल्फ फ्रीज. सेल्फ फ्रीज काय असतं की सेल्फ फ्रीज म्हणजे जर तुम्हाला एखादं कुठलं पर्टिक्युलर कॉलेज लागलं आहे 7-8 नंबरचं, तर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे आहे. तर तुम्ही ते ऑनलाईन सेल्फ फ्रीज करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. नेक्स्ट म्हणजे बेटरमेंट. बेटरमेंट काय असतं? जर तुम्हाला एखादं कॉलेज आणि एखादी ब्रँच अलॉट झाल्या, पण तुमचं एक्स्पेक्टेशन हाय आहे किंवा मला याच्यापेक्षा चांगली ब्रँच किंवा चांगलं कॉलेज मिळू शकतं, तर तुम्ही त्या स्टेपमध्ये तुम्ही बेटरमेंट करू शकता, की नेक्स्ट राऊंडला तुम्ही इलिजिबल राहाल. आणि जे मुलं ॲटो फ्रीज आहे त्यांना नेक्स्ट राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करता येणार. त्यांना त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणे कंपल्सरी आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा तुमची सीट अलॉटमेंट रिलीज होईल, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याची पूर्ण डिटेल प्रोसेस सांगितली जाईल. तोपर्यंत चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.